नमस्कार, माझ्या अंतरंगामध्ये मी प्रमिला आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। धावपळीत व्हिडिओ टाकले नाहीत, पण आता वेळ मिळाला तर म्हटलं एक व्हिडिओ छान असा बनवूया। आणि जो माझ्या डोक्यात होता आणि वेळ मिळाला लगेच व्हिडिओ करायला बसले, तर मी मनापासून सर्वांची माफी मागते, कारण माझे व्हिडिओ थोडेसे मागे पुढे होत आहेत। तर प्लीज सर्वांनी समजून घ्या अशी माझी नम्रतेची आणि कळकळीची विनंती। तर चला, तर आज आपण आपल्या विषयाकडे वळायचं। तर विषय असा आहे की बघा, मी डीएडला होते। आता डीएड म्हटल्यानंतर शिक्षकांचा तो एक प्रकारचा कोर्स असतो, हे सगळेच जण जाणतात। तर त्या काळी डीएड इतकं कडक असायचं, आमच्या वेळी खूप कडक असायचं। आणि आमचं कॉलेज नुसतं मुलींचं होतं, तिथं मुलं नसायची आणि आवार पण खूप मोठा असायचा, पण शिस्त इतकी भयंकर शिस्त असायची। तर अशा ठिकाणी मी पण माझं कॉलेज डीएड कॉलेजला ॲडमिशन घेतलेलं आणि तिथं जात होते मी आपली रोज रेग्युलर। तर आम्हाला दोन अशा मॅडम होत्या की ज्यांना कुठलेच विद्यार्थी कधीच विसरू शकणार नाहीत। एक म्हणजे केळकर मॅडम म्हणून होत्या आणि दुसऱ्या त्या कुलकर्णी म्हणून होत्या। इतक्या चांगल्या होत्या खरोखर, त्यांना म्हणजे त्यांचं कसं वर्णन करायचं हे त्याला शब्दच नाही। इतक्या सुसंस्कारी आणि बोलणं चालणं वागणं अगदी आदर्श। ते गरजेचं पण होतं, कारण त्या भावी शिक्षकांना शिकवण्याचं काम करत होत्या। तर हा एक झाला मुद्दा। आता दुसरी गोष्ट, तर केळकर मॅडम म्हणून होते, त्या नेहमी आम्हाला एक गोष्ट सांगायच्या की मुलींनी कसं सावध राहायचं, कसं वागायचं आणि त्याचे भविष्यात काय परिणाम असतील। तर ती गोष्ट मी आज तुम्हाला सांगणार आहे। आता गोष्ट म्हटल्यानंतर ती खरोखर फार जुनी आहे, जुन्या काळातली, प्राचीन काळातली, तरी देखील ती सर्वथैव आणि सर्व काल उपयुक्त अशी आहे। तर त्या सांगायच्या की एक राजा होता आणि त्याची लाडकी अशी राजकन्या होती, खूप लाडात वाढलेली, खूप नाजूक, दिसायला सुंदर। परंतु असं झालं की तिचं प्रेम प्रधानाच्या मुलाबरोबर झालं। प्रधानाच्या मुलाबरोबर झाल्यानंतर ही गोष्ट अर्थातच चर्चेचा विषय झाली, राजाला पण आवडलं नाही। परंतु एकुलती एक मुलगी आणि ही भावी राजकन्या आपल्या राज्याची होणारी भावी म्हणजे राजाच, म्हणजे भले तिचं लग्न झालं तरी ती वारस म्हणून तीच असणार, असा सगळा मामला होता। तर शेवटी राजानं सांगून तिला मनवण्याचा प्रयत्न केला, परंतु ती काय ऐकत नव्हती। झालं शेवटी राजा म्हणाला, ठीक आहे, ही जनता ही माझी आहे, ह्या सगळ्या जनतेच्या निर्णयानुसार मी तुझं लग्न करेन। मग दुसऱ्या दिवशी दरबार भरवला आणि दरबार भरवल्यानंतर राजानं विचारलं की आता तुम्हाला दोघांना लग्न करायचंच, म्हणजे तुम्ही तुमचं मत डिसिजन फायनल केलं। तर राजकन्या म्हणाली, हो। तर मी सगळ्या रयतेच्या समोर, सगळ्या प्रजेच्या समोर ही गोष्ट सांगणार, लपवून नाही ठेवणार। राजा न्यायी होता, गुणी होता। तर आता राजा पुढं कोणच काय बोलत नव्हतं, बोलणार तरी कसं सांगा। प्रधान काहीच याच्यात बोलत नव्हता, तो आपला न्यूट्रल होता, म्हणजे जसं होईल तसं बिचारा राजाच्या समोर गप्प बसायचा। व राजा म्हणाला, तुम्हाला लग्नच करायचं आहे? तर म्हणाला, माझी एक अट आहे, तुमचं लग्न मी करून देणार, परंतु तुम्हाला दोघांना मी 24 तास एकत्र ठेवणार। हे ऐकल्यानंतर ते म्हणले, अरे सोपी आहे ही तर अट, सोपी आहे। प्रधानाच्या मुलाला पण आनंद झाला आणि राजकन्याला पण आनंद झाला। मग राजानं हे मत मांडलं। अर्थातच राजाच्या मताला सर्वांचा दुजोरा होता, परंतु रयतेतलं कोणीच काही बोललं नाही, प्रजेतलं कोणीच काही बोललं नाही, सगळेजण मुकाट्यानं ऐकत होते। झालं दुसऱ्या दिवशी दोघांना एकत्र ठेवलं, एका खोलीत 24 तास राहायचं। तर कसं राहायचं, त्यांना परस्पर विरुद्ध तोंड करून एकमेकांना करकचून दोरीनं आवळून, जेवढं आवळता येईल तेवढं आवळून बांधायचं, परस्पर विरोधी तोंड करून, उभं करून। आता नैसर्गिक हाक आली तर सोडायचं, भूक लागली तर सोडायचं, असं होत। झालं दुसऱ्या दिवशी ही प्रोसेस सुरू झाली। सुरुवातीला राजकन्या आणि
तो प्रधानाचा मुलगा म्हणाला, ठीक आहे बाबा, आपल्याला काय काढू आपण 24 तास. करकचून बांधलं. राजकन्या नाजूक होती. प्रधानाचा मुलगा थोडाफार कठीण होता, परंतु त्यांना थोड्या वेळेसाठी निसर्गाने हाक दिली की सोडलं जायचं. ते कार्य उरकून आले की परत बांधलं जायचं. 1-2 तासांना असं झालं की ते असं करकचून बांधल्यामुळं ते काळं निळं पडलं आणि ते सहन होत नव्हतं. परत त्याच जागेवर तसंच बांधलं जायचं आणि ते सहन होत नव्हतं. त्वचेला खूप त्रास होत होता. उभा राहून पाय मी म्हणत होते. झालं असंच. परत संध्याकाळी जेवण खाणं उरकून त्यांचं जे काय नैसर्गिक विधी होते ते उरकून परत त्यांना तिथं बांधून ठेवण्यात आलं. अक्षरशः कसं नुसतं त्यांनी ते 24 तास म्हणजे इतक्या प्रचंड वेदनेने घालवले. दुसऱ्या दिवशी त्यांना 24 तास झाल्यानंतर त्यांना सोडण्यात आलं आणि आपापल्या घरी जावं म्हणले, आता तुमचं लग्न करून द्यायचं. त्यानंतर राजकन्या 15 दिवस झोपून होती. तिला ते सहनच होत नव्हतं. इतकी ती आजारी पडली. त्याच्यातून ती बरी झाली. इकडे 5-6 दिवस हा प्रधानाचा मुलगा देखील आजारी पडला आणि पुढे मग लग्नाची त्यांची तारीख ठरवण्यापूर्वी परत राजाने दरबार बोलवला आणि सांगितलं, बघा तुमचा विचार अजूनही बदलू शकता तुम्ही, कारण माझी मुलगी ही फक्त माझी नाही, सगळ्या प्रजेची. या समाजात मी राहतो, या समाजाचं मी देणं घेणं लागतो. राजा जरी असलो तर नियम सगळ्यांना सारखेच. या ठिकाणी जर एखादी गरीबाची मुलगी असती आणि माझ्यावर न्याय करायचा वेळ आला करण्याची वेळ आली असती तर मी देखील योग्य तोच न्याय केला असता. न्याय सर्वांना सारखा. मग ठीक आहे म्हटले. तरी देखील त्यांनी काय आपलं मत बदललं नाही. तरीच सर त्यांचं लग्न करून द्यायचं ठरलं. परंतु राजाने सांगितलं की तुम्ही पुढे जाऊन एक जबाबदार व्यक्ती होणार आहात. या राज्याचा सगळा कारभार तुम्हाला बघायचा आहे. त्यामुळं कसं वागायला पाहिजे आणि तुम्हाला जे बांधून घातलं होतं एकत्र त्याचं कारण देखील मी आज सांगतो की आयुष्य हे असं असतं. करकचून बांधतं. नशीब तुम्हाला फटके मारलेले नाहीत, पण नशीब फटकं देखील मारतं. फटकावतं, इतकं फटकावतं की असह्य होतं. कधी कधी असं वाटतं की मेलेलं बरं. आत्महत्येचे विचार मनात येतात. ती जाणीव तुमच्या मनात कुठेतरी निर्माण व्हावी ही माझी अंतःकरणापासूनची तळमळ होती. मला प्रधानाच्या मुलाशी लग्न केल्याचं दुःख नव्हतं, परंतु तू लाडाकोडात वाढलेली मुलगी आणि पुढं आयुष्यात मी किंवा तुझी आई जेव्हा या जगात नसू तेव्हा देखील तुम्ही हे राज्य यशस्वीपणे चालवायला पाहिजे. आणि नंतर त्यांचं लग्न वगैरे करून गेलं. तर ही गोष्ट सांगून झाली की मॅडम विचारायची आम्हाला, ह्याचं तात्पर्य सांगा, ह्याच्यातलं मर्म सांगा. ही गोष्ट ह्या राजानं या गोष्टीसाठी आपल्या मुलीला अशा प्रकारे का प्रवृत्त केलं असेल, काय कारण असेल. अनेक मुद्दे मॅडम विचारायच्या आणि सांगायच्या की तुम्ही भविष्यात शिक्षिका तर होणार आहात, परंतु एक आई होणार आहात, कुणाची तर पत्नी आहात, कुणाची तर मुलगी आहात. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची आणि त्याप्रमाणे आयुष्य फॉलो करायचं. संकटाशी न डगमगता समोर जायचं आणि समाजात वावरताना कॉलर ताट ठेवायची. भरपूर मग याच्यातून आम्ही खूप काही सांगायचं, तात्पर्य सांगायचं, मर्म सांगायचं. मॅडम असं म्हणजे मॉरल स्टोरी होती. मग मॅडम सगळ्यांचे विचार घ्यायचे, सगळ्यांच्या विचारांवरती त्यात मंथन घडवून आणायचं. त्या मानसशास्त्र हा विषय आम्हाला शिकवत होत्या, बालमानसशास्त्र. तर अतिशय असा हा त्यांचा पिरियड असायचा. त्यांचं शिकवणं कमी असायचं, परंतु बोधात्मक गोष्टी त्या फार सांगायच्या. त्यामुळं आम्ही देखील घडलो. आणि आता ही गोष्ट संपली. तर तुम्हाला काय वाटतं, ही गोष्ट आजच्या काळाला लागू आहे असेल तर तुमची छोटी मोठी छानशी आणि तुम्हाला आवडणारी अशी मतं कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा. आणि तुमचा मूल्यवान वेळ मला दिला त्याबद्दल अंतःकरणापासून मी धन्यवाद मानते. थांबू.